नमस्कार मंडळी, चला की आज आपण खुसखुशीत होणारी गव्हाच्या पिठापासून मटर कचोरी बनवणार आहोत। गॅसवर पाणी गरम व्हायला ठेवायचं। पाणी गरम झालं की 2 वाटी मटर टाकून घ्यायचे, मीठ टाकायचं, साखर टाकून घ्यायची, छान मटर शिजून घ्यायचे। शिजले की थंड व्हायला ठेवायचे। 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, ओवा टाकायचं, चवीपुरतं मीठ, तेल टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर कणिक मळून घ्यायची आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायची। मिक्सरच्या भांड्यात लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, सोप, काळे मिरे टाकून मिक्सर म्हणून बारीक करून घ्यायचं। मग त्याच मिक्सरमध्ये मटर टाकायचे, मटरला पण बारीक करून घ्यायचं। कढईत तेल टाकायचं, वाटण टाकायचं, त्याला परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये मटर टाकायचे, त्याला पण परतून घ्यायचं। मग बेसिक मसाले, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, चाट मसाला, साखर, चवीपुरतं मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं। 5 ते 6 मिनिटं छान परतून घ्यायचं। मग थंड व्हायला ठेवायचं। थंड झालं की छोटे गोळे करून घ्यायचं। मग एक कणिकचा गोळा घ्यायचा, गोल करून घ्यायचं, त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि छान कचोरी बनवून घ्यायची। गॅसवर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कचोरी सोडून घ्यायची। मिडियम गॅसवर कचोरी तळायची, म्हणजे आपली खरपूस अशी कचोरी तयार होती। नक्की एकदा करून बघा। आवडली असली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला आवडतात का हे कमेंटमध्ये